नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये 75% पीक विम्याची रक्कम कधी वाटप सुरू होणार आहे। यासाठी मी एक अतिशय दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील एकूण या 16 जिल्ह्यातील तब्बल 35,08,303 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल 1,700 कोटी 73 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करा असे आदेश राज्य शासनाने आणि कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना दिला आहे। शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या दुसरा किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 100% पीक विमा वाटप केला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा दिवाळीमध्ये मिळाला होता अशा शेतकऱ्यांना 75% पीक विमा वाटप करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हे 16 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे, तसेच एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पीक विमा पात्र जिल्हे, शेतकरी लाभार्थी संख्या आणि रक्कम बघू शकतात। बघा मित्रांनो, पहिला जिल्हा नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकऱ्यांसाठी 155 कोटी 74 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 88 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांसाठी 160 कोटी 28 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकऱ्यांसाठी 111 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 74 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 4 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकऱ्यांसाठी 241 कोटी 21 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकऱ्यांसाठी 218 कोटी 85 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकऱ्यांसाठी 97 कोटी 29 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकऱ्यांसाठी 160 कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकऱ्यांसाठी 206 कोटी 11 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 21 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकऱ्यांसाठी 244 कोटी 87 लाख रुपये मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 16 जिल्ह्यातील एकूण 35,08,303 शेतकऱ्यांसाठी 75% पीक विम्याची रक्कम 1,700 कोटी 73 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 16 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।